ठीक आहे. तर आपण काल नॉन फंक्शनल टेस्टिंग बघत होतो. जस्ट अ मिनिट, स्क्रीन शेअर. स्क्रीन विजिबल आहे? Yes. ओके. सो नॉन फंक्शनल टेस्टिंग मध्ये डिफरंट टाईप 8 टाईप ऑफ टेस्टिंग आपण बघितल्या. फर्स्ट वन इज रिकव्हरी टेस्टिंग. सो इट्स ऑल्सो कॉल्ड ॲज अ रिलायबिलिटी टेस्टिंग. अँड आपण इकडे काय करतोय, ॲबनॉर्मल सिच्युएशन जर ऍप्लिकेशन मध्ये ऑकर होत असेल तर त्या टाइमला ऍप्लिकेशन कसं बिहेव करतंय हे आपण इकडे टेस्ट करतो, राईट. त्याने युजरला एक प्रकारे गाईड केलं पाहिजे ऍप्लिकेशननी. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादं ऍप्लिकेशन हँडल करत आहे त्यावर खूप फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये मल्टिपल ऍक्शन्स परफॉर्म करत आहे. लगेच बॅक गेले, लगेच होम बटनला गेले, नाही मग तुम्हाला वाटलं हिस्ट्री चेक करायची, तुम्ही हिस्ट्री टॅबवर गेले. म्हणजे पहिली ऍक्शन तुम्ही केली लगेच होम टॅबला जायची. पण होम टॅब डिस्प्ले होण्याच्या आधीच तुमचं काहीतरी मन चेंज झालं आणि तुम्हाला वाटलं की हिस्ट्री टॅब चेक करायची, तुम्ही हिस्ट्रीवर क्लिक केलं. म्हणजे फर्स्ट ऍक्शनचा तुमचा रिझल्ट शो पण नाही झाला तर तुम्ही लगेच नेक्स्ट ऍक्शन परफॉर्म केली. तर अशी जी सिच्युएशन होते कधी कधी युजर हँडल करताना ऍप्लिकेशन, अशी सिच्युएशन येऊ शकते. मग या वेळेला काय होतं, ऍप्लिकेशनला कळत नाही कसं बिहेव करा, मग तुमचं ऍप्लिकेशन लगेच एक्झिट होतं. और काही ऍप्लिकेशनच्या केसेसमध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की तिथे काहीतरी युजर फ्रेंडली एक मेसेज डिस्प्ले होतो की ऍप्लिकेशन रनिंग स्लो, वेट करा, राईट, किंवा एक्झिट करा. असे 2-3 ऑप्शन्स तिथे येतात. तुम्ही एखाद्या ऍप्लिकेशनच्या बाबतीत तरी हे नोटीस केलंच असेल. असं, तर ते जो युजर फ्रेंडली मेसेज आहे तो आपल्याला काही काही ऍप्लिकेशन मध्ये एक फॅसिलिटी म्हणून दिलेला असतो की युजरला गाईड करण्यासाठी एक प्रकारे, की अशी जर सिच्युएशन आली तर तुम्ही काय ऍक्शन घ्यायला पाहिजे. काही जण एक्झिट करतील, काही जण वेट करतील, मग ऍप्लिकेशन थोड्या वेळाने नंतर नॉर्मल स्पीड मध्ये येईल, तुम्हाला जे तुमची लास्ट ऍक्शन आहे त्याचा रिझल्ट शो होईल. तर अशा प्रकारे काय करावं लागतं आपल्याला, रिकव्हरी टेस्टिंग मध्ये आपल्या ऍप्लिकेशनची एक प्रकारे स्ट्रेंथ चेक करावं लागतं की अशा जर कंडिशन आल्या तर ते कसं बिहेव करेल. ठीक आहे, रिकव्हरी टेस्टिंगचा पार्ट आहे. आता हे एक जस्ट नॉर्मल एक्झाम्पल आहे. आता हे रिलायबिलिटीचा जो सिनेरिओ आहे टेस्टिंगचे, ते ऍप्लिकेशन टू ऍप्लिकेशन चेंज होऊ शकतात, राईट. तुम्ही कोणत्या डोमेनवर वर्क करत आहे त्यावर ते टोटली डिपेंड राहील. ठीक आहे, तुमची फंक्शनॅलिटी कशी आहे. आता सपोज जर तुम्ही एखाद्या बँकिंग डोमेनच्या प्रोजेक्टला गेलात तर टोटली मॅथेमॅटिकल जे फंक्शन्स आहेत त्या रिलेटेड तुम्हाला रिकव्हरी चे सिनेरिओ डिझाईन करावे लागतील, राईट. तुमच्याकडे काहीतरी बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली असेल ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया आणि डिस्क्रिप्शन मध्ये, मग त्यानुसार तुम्ही तुमचे सिनेरिओ डिझाईन करा. तेच जर तुम्ही एखाद्या फार्मा डोमेन, म्हणजे जे मेडिकलचे वगैरे डोमेन असेल, फार्मा डोमेन्सच्या प्रोजेक्टवर असेल तर तिकडे मग टोटली एक डिफरंट सिनेरिओ असेल. कारण की जर तुम्ही बँकिंग डोमेनवर असाल तर मॅथेमॅटिकल फंक्शनॅलिटीज, कॅल्क्युलेशन्स हे जास्त येतील. पण फार्मा डोमेनमध्ये स्ट्रिंग टाईप ऑफ व्हॅल्यूज जास्त येतात. ओके, तुम्ही जर ऑटोमेशन शिकत आहे, तुम्हाला स्ट्रिंग वगैरे माहिती आहे, तर स्ट्रिंग टाईप ऑफ काही फंक्शनॅलिटी तिकडे जास्त असतात. किंवा ते फॉर्म किंवा मेडिकल्सच्या ज्या आपल्या हे असतात, मेडिसिन्स वगैरे त्यांचे नेम, किंवा अशा काही ज्या फंक्शनॅलिटी आहेत तर त्या स्ट्रिंग टाईप ऑफ मध्ये जास्त असतात. तर त्यावेळेला तुमचे सिनेरिओ मग तसे असतील रिकव्हरी टेस्टिंगच्या बाबतीत. म्हणजे डोमेन टू डोमेन ह्या ज्या कंडिशन किंवा सिनेरिओ आहेत ते चेंज होत जातील. ओके. देन आपण बघितलं होतं कॉन्फिगरेशन टेस्टिंग. आता कॉन्फिगरेशन टेस्टिंग म्हणजे काय आहे, कुणा आपण काय डिस्कस केलं, कुणी सांगू शकतं तुमच्यापैकी? कॉन्फिगरेशन टेस्टिंग मध्ये आपण आपण जे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे ते वेगवेगळ्या हार्डवेअरला सपोर्ट करत आहे की नाही ते टेस्ट करतो. येस, एक्झॅक्टली. आता कसं आहे की आपण ऍप्लिकेशन लॉन्च करू, ठीक आहे, ते प्रोडक्शन एन्व्हायरमेंटला जाईल. पण प्रत्येक युजरकडे सेम हार्डवेअर असेल का, सेम कॉन्फिगरेशनचं असेल का, याचं काही आपण एक लिमिटेशन किंवा आपलं रिस्ट्रिक्शन नाही आहे. तर त्या टाईपला एक जनरल ट्राय असतो ऍप्लिकेशन डेव्हलप करताना की ऍप्लिकेशन जे करंट, म्हणजे आता सपोज करंटली कोणतं व्हर्जन यूज होत आहे, राईट, हार्डवेअरच्या रिलेटेड, तर त्यामध्ये काही ऍडव्हान्स येणार आहे का, किंवा प्रिव्हियसली काय होतं, तर थोडं फ्लेक्झिबल ठेवायचा प्रयत्न करतात. ठीक आहे, युजर टू युजर. म्हणून कॉन्फिगरेशन टेस्टिंग ही महत्वाची असते कोणतंही ऍप्लिकेशन लॉन्च करण्याच्या आधी. ओके, नाही तर मग असं नको व्हायला, तुम्ही ऍप्लिकेशन लॉन्च केलं बट तुम्ही त्याचे जर हार्डवेअरच चेक नाही केलं आणि ते एक प्रिव्हियसच्याच हार्डवेअर म्हणजे ओल्ड हार्डवेअरला सपोर्ट करताय आणि करंट प्रेझेंटली जे जास्तीत जास्त यूज त्याला सपोर्टच नाही करत आहे. तर तुम्ही ऍप्लिकेशनची फंक्शनॅलिटी कितीही चांगली डिझाईन केली असेल, काहीही करत असेल,
पण जे हार्डवेअर मोस्ट ऑफ द युजर यूज करतात, जर त्या हार्डवेअरला ते सपोर्टच करत नसेल, तर तुमच्या ऍप्लिकेशनची पॉप्युलॅरिटी किंवा यूज हा तेवढा होणार नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी एक इनिशियल फेजला त्यांना नोट कराव्या लागतात किंवा फॉलो कराव्या लागतात. ओके. देन आहे कम्पॅटिबिलिटी टेस्टिंग. कम्पॅटिबिलिटी टेस्टिंग मध्ये आपण काय बघितलं होतं, कशाशी रिलेटेड आहे? कम्पॅटेबिलिटी टेस्टिंगमध्ये आपण व्हॅलिडेट करतो की आपण जे बिल्ड बनवलेलं आहे ते अप टू द क्लायंट्स मार्क आहे की नाही आहे. येस. म्हणजे क्लायंट एक्सपेक्टेड जे एन्व्हायरमेंट्स असतात त्यामध्ये सपोर्ट करताय की नाही. ओके. आता डिफरंट येस. एन्व्हायरमेंट्स असतात त्यामध्ये सपोर्ट करते की नाही हे आपण कम्पॅटिबिलिटी मध्ये टेस्टिंग मध्ये चेक करतो. यामध्ये मेन आपण काल एक फॉरवर्ड आणि बॅकवर्ड टेस्टिंग बघितली होती. ओके. फॉरवर्ड कम्पॅटिबिलिटी आणि बॅकवर्ड कम्पॅटिबिलिटी. आता फॉरवर्ड आणि बॅकवर्ड कम्पॅटिबिलिटी म्हणजे काय आहे, आपण थोडं कालच्या पेक्षा थोडं डिटेल बघूया. फॉरवर्ड कम्पॅटिबिलिटी मध्ये आपण चेक करतो ऍप्लिकेशनचं बिहेवियर, की आपण जे हे ऍप्लिकेशन बिल्ड केलं आहे किंवा डिझाईन केलं आहे ते तुमचं जे एक्सपेक्टेड सॉफ्टवेअर असेल, सॉफ्टवेअर वर हार्डवेअर यामध्ये दोन्ही पार्ट येतील, तर त्यामध्ये आपण चेक करतो की त्याला सपोर्ट करत आहे का न्यू व्हर्जन सोबत. ओके. तर ही जी टेस्टिंग आहे फॉरवर्ड, हे आपण कोणत्या व्हर्जन सोबत करणार आहे, न्यू व्हर्जन की जे लॉन्चच नाही झालेलं आहे. म्हणजे आता करंटली एक आपण सॉफ्टवेअरचं एक्झाम्पल कन्सिडर करूया. आपण काल क्रोमचे व्हर्जन्स बघितले. आता करंटली 97 हे व्हर्जन आपण क्रोमचं यूज करतोय. ओके. 97.0. आता नेक्स्ट व्हर्जन गुगलचं कोणतं येईल, म्हणजे काहीतरी त्यात चेंजेस डेव्हलपमेंट सुरूच असतील. तुम्ही बघत असाल 2-3 महिन्यातून चेंजेस येत असतात, तुमचे अपडेट होतात, त्यामध्ये काहीतरी डिझाईन, जसं की आजकाल आपण बघतो, तुम्ही जर गुगलमध्ये गेले तर मोस्टली ज्या दिवशी काहीतरी असेल, म्हणजे ज्या दिवसचं सपोज कधी मॅथमॅटिक्स डे असेल किंवा कुणाची जयंती वगैरे असं काही असेल, तर या गुगलच्या लोगोमध्ये चेंजेस येतात. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, कधी कार्टून टाईप येतो, कधी काही, जोही तुमचा दिवस असेल त्यानुसार गुगलच्या लोगोमध्ये चेंजेस येतात. येतात ना? तुम्ही ऑब्झर्व केलाय कधीतरी? येस. राईट. तर हे फीचर आधी होतं का, एखाद्या म्हणजे काही दिवसाच्या पूर्वी हे होतं का, हे रिसेंटली एक फीचर आलेलं आहे. ठीक आहे. इनिशियल फेजला जेव्हा गुगल होतं तर ते आलेलं नाही, तेव्हा ते त्या व्हर्जन मध्ये अवेलेबल नव्हतं. किंवा आता तुम्ही याचा जीयूआय चेंज करू शकता, इथे वॉलपेपर चेंज करू शकता. राईट. असे छोटे छोटे चेंजेस यामध्ये आलेले आहेत. तर हे जे चेंजेस माझ्या करंट व्हर्जन मध्ये आपल्याकडे जे असतील, आता यावरही ते काहीतरी वर्क करत असतील आणि इन फ्युचर मग याचं नेक्स्ट व्हर्जन येईल. 97.0 आपण यूज करतोय, काही दिवसांनी नेक्स्ट व्हर्जन येईल. आता न्यू व्हर्जन मध्ये काय चेंजेस येणार आहेत हे तुम्हाला माहिती आहे का ऍडव्हान्स मध्ये, जेव्हा त्या ऍप्लिकेशन येईल मार्केटमध्ये, त्यामध्ये म्हणजे ऍप्लिकेशन मध्ये चेंजेस लॉन्च होतील तेव्हाच तुम्हाला कळेल काय येणार आहे. तर मग जेव्हा अशा व्हर्जन मध्ये आपण टेस्टिंग करत आहे की जे आलंच नाही, तेव्हा आपण प्रिडिक्ट नाही करू शकत की आपलं जे करंटचं सॉफ्टवेअरचं ऍप्लिकेशन आहे ते अशा एखाद्या क्रोम किंवा अदर हार्डवेअरच्या व्हर्जनला, नेक्स्ट व्हर्जनला सपोर्ट करेल की नाही हे आपण आधीच प्रिडिक्ट करू शकतो का? आपण जस्ट गेस करू शकतो, चला गुगलमध्ये सध्या हे आहे तर ते एखादं फीचर वेगळं येऊ शकतं, पण 100% आपण प्रिडिक्ट नाही करू शकत, कारण ते व्हर्जन आणखी आलेलं नाही. आपण इकडे जस्ट अनालाइज करत आहे की असं होऊ शकतं, म्हणजे पॉसिबिलिटीच्या बेसवर जस्ट आपण टेस्टिंग परफॉर्म करत आहे. म्हणजे आपण एक ट्राय करतो की आपलं करंट व्हर्जनला आपलं ऍप्लिकेशन सपोर्ट करत आहे, पण इन फ्युचर जर काहीतरी ऍडव्हान्स व्हर्जन आलं तर आपलं ऍप्लिकेशन एक फ्लेक्झिबल असावं, म्हणून आपण एक जनरल ट्राय करू शकतो, बट आपण 100% प्रिडिक्ट नाही करू शकत. त्यामुळे ही टेस्टिंग थोडी कॉम्प्लेक्स आहे. कळलं तुम्हाला? जे व्हर्जन प्रेझेंटच नाहीये तर त्यामध्ये काय असेल पॉसिबल, हे आपण ऍडव्हान्स मध्ये चेक करू शकतो का? नाही करू शकत. म्हणून बेटर वे आपण काय चेक करतो की प्रेझेंट व्हर्जन मध्ये सपोर्ट केलं पाहिजे आणि त्यापेक्षा काहीतरी एक ऍडव्हान्स एक ऍप्लिकेशन मध्ये असला पाहिजे की ते थोडं फ्लेक्झिबल असायला पाहिजे. राईट. म्हणजे इन फ्युचर जर क्रोम मध्ये आणखी काही चेंजेस आले तर ऍप्लिकेशन एक सपोर्टिव्ह असायला हवं, म्हणून एक जनरलाइज मग ते चेक करून घेतील. बट 100% क्लॅरिटीकडे देऊ नाही शकत की सपोर्ट ब्राउझरचं नवीन व्हर्जन आलं तर ते सपोर्ट करेल की नाही करेल. ठीक आहे. पण ट्राय करतात की ऍप्लिकेशन फ्लेक्झिबल असेल न्यू व्हर्जन सोबतही. आता बॅकवर्ड टेस्टिंग मध्ये याचं टोटली थोडं डिफरंट आहे. म्हणजे यासोबत आपण काय करतो की ऍप्लिकेशनचं जे तुमचं प्रेझेंट व्हर्जन आहे सॉफ्टवेअरचं, ते तुम्ही करंट मध्ये तर चेक करताच, बट प्रिव्हियस जे ओल्डर व्हर्जन असतील, ठीक आहे. आता होऊ शकतं मी 97 व्हर्जन यूज करत आहे, कोण 96 करत असेल, स्टील कुणाचं हार्डवेअर ओल्ड असेल, सपोर्ट करत नसेल, कोणाकडे 96ही असेल, 95 पण असेल, तर बॅकवर्ड कम्पॅटिबिलिटी मध्ये ओल्डर व्हर्जन सोबत चेक होते. ओके. एक कम्पॅरिझन होतं.
तर मोस्टली बॅकवर्ड कम्पॅटिबिलिटी टेस्टिंग एक इझी वे मध्ये असते, बिकॉज काय आहे की ऍप्लिकेशन जर तुमचं ऍडव्हान्स म्हणजे 97 ला सपोर्ट करताय, तर ऑब्विसली ते 96 ला करेलच, राईट? बिकॉज 97 ऍडव्हान्स फीचर्ड आहे. 96 मध्ये काहीतरी कमी असेल, पण 97 ला जे ऍप्लिकेशन सपोर्ट करते 96 ला तर ऑब्विसली करणार आहे. करेक्ट आहे, येस. राईट? तर आपण बॅकवर्ड मध्ये ओल्डर व्हर्जन सोबत डील करतो आणि फॉरवर्ड मध्ये जे न्यू व्हर्जन येणार आहे त्यासोबत डील करतो, त्यामुळे ते थोडं कॉम्प्लेक्स असतं. ठीक आहे, तुम्हाला मोस्टली ह्या टर्म्स एवढा इन डिटेल नाही विचारतील, बट तुम्हाला माहिती असायला हवं. नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला, क्रॉस ब्राउझर टेस्टिंग आणि व्हर्जन कंट्रोल ब्राउझर टेस्टिंग, हा एमपी टॉपिक आहे. ओके, क्रॉस ब्राउझर मध्ये आपण मल्टिपल ब्राउझर सोबत डील करतो. ठीक आहे, एक ऍप्लिकेशन मल्टिपल ब्राउझरला सपोर्ट करतंय का, ही फ्लेक्झिबिलिटी आपल्याला चेक करायची असते. यासाठी तुमच्याकडे सेम ऍप्लिकेशन असतं, सेम टेस्ट केसेस, सेम सिनेरिओ असतात, फक्त तुम्हाला डिफरंट ब्राउझर मध्ये परफॉर्म करायचे असतात. ओके, होऊ शकतं की ऍप्लिकेशनचा जो स्टँडर्डाइज जीयूआय आहे, म्हणजे ऍप्लिकेशनसाठी काहीतरी डिझाईन तुमच्या बनवलेली असते. आता जी स्टँडर्डाइज डिझाईन आहे ती क्रोम मध्ये ऍज इट इज शो होते, जशी एक्सपेक्टेड आहे क्लायंटला. पण ते जर तुम्ही मॉझिला मध्ये गेला आणि चेक करताय, तर होऊ शकतं की ब्राउझर कम्पॅटिबल तुमचं ऍप्लिकेशन बनलेलं नसेल डेव्हलपर साईडनी, तर त्याचा जीयूआय कुठेतरी चेंज होईल, बटनची साईज वाढेल किंवा शिफ्ट होऊ शकतं. कधी कधी काय होऊ शकतं, जर ब्राउझरला सपोर्ट करत नसेल ना ते एखाद्या, तर ऍप्लिकेशनचा जीयूआय चेंज होऊ शकतो, राईट? तर तुम्ही बघितलं असेल, एक आजकाल मोबाईल टेस्टिंग पण होते प्रत्येक ऍप्लिकेशनची. मोबाईल जसं आपण वेब टेस्टिंगला फोकस करतो, पण तुम्हाला इन फ्युचर मोबाईल टेस्टिंगचाही चान्स मिळेल गाईज. म्हणजे काय असतं, ऍप्लिकेशनचा वेब व्ह्यू आणि मोबाईल व्ह्यू पण डिफरंट असतो. तसंच ऍप्लिकेशनचा जो आपला क्रोम वर दिसत आहे, तर होऊ शकतं डेस्कटॉपला दुसऱ्या तुम्ही ब्राउझर मध्ये गेले त्याचा कुठेतरी व्ह्यू चेंज होईल. जर तो स्टँडर्डाइज व्ह्यू तुम्हाला दिसत नसेल, तर मग तुम्ही त्याचा बग रेज करा. ओके, आता मोबाईल व्ह्यू आणि या व्ह्यू मध्ये काय असू शकतं, जसं की तुमचं वेब पेज जे आहे किंवा वेब जी आहे जिथे तुम्ही टेस्टिंग परफॉर्म करता, कम्प्युटर किंवा डेस्कटॉप या डिव्हाइसेस वरती तुमचं जे वेब ब्राउझर वगैरे आहे, तर याचा व्ह्यू ऍप्लिकेशनचा टोटली डिफरंट असतो. तेच ऍप्लिकेशन तुम्ही मोबाईल मध्ये बघितलं तर मोबाईल व्ह्यू मध्ये थोडं वेगळं येते, राईट? म्हणजे जर हे पेज तुम्हाला इकडे असं दिसत आहे, हे जर मी मोबाईल मध्ये ओपन केलं तर काय होईल, काय होईल, थोडा याचा व्ह्यू चेंज होईल. या या येस. डॉक्युमेंट सोडून द्या, पण या विंडोचं बघा. जर मी माझा जीमेल किंवा ईमेल अकाउंट इथे ओपन केलं, तर त्याचा व्ह्यू काय असेल, इकडल्या साईडनी इनबॉक्स वगैरे असे ऑप्शन असतील. पण तेच जर तुम्ही मोबाईल डिव्हाइस मध्ये यूज करत असाल, तर तुम्हाला साईड व्ह्यू दिसतो का, नाही दिसत, राईट? तुम्हाला वरती सेटिंग मध्ये जावं लागतं, मग तुमचं प्रायमरी अकाउंट, इनबॉक्स, सेंड बॉक्स, ड्राफ्ट बॉक्स हे सगळं चेक करावं लागतं, राईट? म्हणजे एक ड्रॉपडाऊन हाईड झालेली असते, तुम्ही साईडच्या आयकॉनवर क्लिक करता मग तुम्हाला ती दिसते, कारण तो मोबाईल व्ह्यू आहे, राईट? तिथे प्रत्येक ऑप्शन तुम्हाला एका स्क्रीनवर शो नाही होऊ शकत, राईट? तर हे जे व्ह्यू आहेत असे चेंज होत असतात. आता हे मोबाईल आणि डिव्हाइस यामधलं झालं, तर सेम आपण ब्राउझरच्या बाबतीत म्हणू शकतो. तर जेव्हा तुम्ही ब्राउझर टेस्टिंग करता, चेक करता, तर एका ब्राउझर मध्ये जसा व्ह्यू आहे तसाच ऍप्लिकेशनचा स्टँडर्डाइज व्ह्यू हा दुसऱ्या ब्राउझर मध्ये असायला हवा, राईट? डिव्हाइसचा एक वेगळा कन्सेप्ट आहे, ब्राउझर मध्ये सिमिलर व्ह्यू असायला हवा. तर होऊ शकतं की एखादा ब्राउझर सपोर्टिव्ह नसेल त्या ऍप्लिकेशनसाठी, तर तुमचा व्ह्यू चेंज होईल. मग त्या केसमध्ये तुम्हाला ते ऑब्झर्वेशन नोटीस करायचं असतं, टेस्ट प्रूफ कलेक्ट करायचे असतात, आणि मग ते जो काही डिफेक्ट आणि बग असेल तो डेव्हलपरला रेज करायचा असतो. ओके, इन शॉर्ट एवढं तुम्हाला इथे करायचं असतं. नंतर व्हर्जन कंट्रोल टेस्टिंग मध्ये तुम्हाला काय करायचं असतं, सेम ऍप्लिकेशन आहे तुमचं आणि ब्राउझर पण सेम आहे, पण ब्राउझरच्या डिफरंट व्हर्जनला सपोर्ट करतंय का हे आपल्याला चेक करायचं असतं. ठीक आहे, बिकॉज सगळे युजरकडे सेम व्हर्जन असेल हे गरजेचं नाहीये. काही आपल्याला प्रिव्हियस व्हर्जन यूज करणारे पण युजर्स असतील, तर त्यामुळे ऍप्लिकेशन कसं फ्लेक्झिबल असेल, ऍटलिस्ट ते 3-4 व्हर्जनला तरी सपोर्ट करू शकलं पाहिजे, असं एक ट्राय केलं जातं इनिशियल लेवलला. ठीक आहे, म्हणून आपल्याला ऍप्लिकेशनच्या काही व्हर्जन सोबत टेस्टिंग परफॉर्म करायची असते, त्याला व्हर्जन कंट्रोल टेस्टिंग बोलतात. नेक्स्ट आहे इन्स्टॉलेशन टेस्टिंग. ही आपण परफॉर्म करत नाही, क्लायंट एन्व्हायरमेंट मध्ये होते. टोटल इन्स्टॉलेशन जे असेल एन्व्हायरमेंटचं त्यासाठी ही आहे. ठीक आहे, ऍप्लिकेशन एका एन्व्हायरमेंट मधनं जेव्हा दुसऱ्या एन्व्हायरमेंट मध्ये शिफ्ट होतं, तेव्हा ते परत तिथे डिप्लॉय केल्या जातं, सगळ्या गोष्टी तिकडे इन्स्टॉल केल्या जातात. मग त्यानंतर ते कसं बिहेव करतं हे सगळं क्लायंट साईडनी चेक केल्या जातात.
ठीक आहे. किंवा तुम्ही असंही बोलू शकता इन्स्टॉलेशन टेस्टिंग प्रत्येक एन्व्हायरमेंट मध्ये होतच असते एका प्रकारे, म्हणजे एक प्रकारचं डिप्लॉयमेंटच आहे. डेव्हलपरनी कम्प्लीट केलं तर एसआयटी मध्ये येतं, एसआयटी मध्ये ते डिप्लॉय होतं. मग त्याला सपोर्ट आहे की नाही असेल तर मग टेस्टर स्टार्ट करतात. तसंच मग एसआयटी मध्ये सगळ्या टेस्टिंग परफॉर्म झाल्या की मग ते फायनली क्लायंट एन्व्हायरमेंटला जातं. तर असं एक इन्स्टॉलेशन टेस्टिंगचा एक फ्लो आहे. ठीक आहे. एन्व्हायरमेंट चेंज होतं तर तिकडे काय सपोर्ट करताय ते क्लायंट एन्व्हायरमेंटला चेक केलं जातं. नंतर इंटर सिस्टम टेस्टिंग हा आपला नेक्स्ट टॉपिक आहे. इंटर सिस्टीम टेस्टिंग मध्ये गाईज तुम्हाला वर्डवरनच मिनिंग कळेल. ठीक आहे. यामध्ये सिम्पली आपण आपल्या ऍप्लिकेशनची स्ट्रेंथ चेक करतो की ऍप्लिकेशन एबल आहे का कम्युनिकेट करायला अदर ऍप्लिकेशन सोबत. ओके. म्हणजे काय करतोय, सपोज आपण याचं एक एक्झाम्पल बघूया. मेक माय ट्रिप हे ऍप्लिकेशन ऐकलंय सगळ्यांनी, येस. राईट. मेक माय ट्रिप वरनं तुम्ही प्लेनचं तिकीट बुक करू शकता, जनरल बसचं तिकीट, बस ट्रॅव्हल्सचं करू शकता, तुमचं ट्रेनचं पण तिकीट बुक करू शकता, राईट. आता कन्सिडर करा तुम्ही ट्रेनचं तिकीट बुक करताय, तर जेव्हा तुम्ही ट्रेन सर्च करता तर मेक माय ट्रिप ऍप्लिकेशन लिंक केलेलं आहे आयआरसीटीसी, IRCTC. राईट, आयआरसीटीसी या रेल्वेच्या वेबसाईट सोबत. तर तुम्हाला जो डेटा फेच होतो तो कोणत्या वेबसाईट वरनं होतो, आयआरसीटीसी वरनं होतो. भलेही तुम्ही म्हणजे सर्च कोणत्या ऍप्लिकेशन वर करणार आहे, मेक माय ट्रिप वर. बट मेक माय ट्रिप वर जेव्हा तुम्ही ट्रेनची अवेलेबिलिटी चेक करता तर तो डेटा कुठनं फेच केला जातो, आयआरसीटीसी वरनं केला जातो, राईट. मग तुम्ही आयआरसीटीसी वरनं तुमचं जे काही तिकीट असेल किंवा जी काही तुमची ट्रेन असेल ती सिलेक्ट कराल, तुमचं सीट सिलेक्ट कराल आणि बुक कराल. मग त्यानंतर तुम्ही जेव्हा पेमेंटला जाता तर पेमेंटसाठी काय ऑप्शन्स येतात, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड येतं, प्लस तुम्हाला युपीआयचं ऑप्शन येतं, राईट, इंटरनेट बँकिंगचं ऑप्शन येतं, असे ऑप्शन्स येतात. हा एक जनरल येस. फ्लो आहे. म्हणजे तुमचं ऍप्लिकेशन मेक माय ट्रिप आहे, बट मेक माय ट्रिप सिंक्रोनाइज आहे आयआरसीटीसी सोबत. तिकडनं तुम्ही तिकीटचा डेटा घेतला, त्यानंतर तुम्ही परत जेव्हा पेमेंटसाठी जाल तर पेमेंटसाठी मग तुमचा ऍप्लिकेशन सिंक्रोनाइज कुणासोबत असेल, नेट बँकिंग चॉईस करत असाल तर ते बँकच्या सर्व्हरसोबत कनेक्ट होईल, तसं ते बँकच्या सर्व्हरसोबत प्रत्येकच पेमेंटसाठी होईल. बट तुम्ही जर युपीआय करत असाल तर मग ते तुम्हाला एक लिंक येते, फोन पेचा तुमचा युपीआय असेल आणि ते ऑटोमॅटिकली फेच करतं. म्हणजे तिथे कुठेतरी मेक माय ट्रिपचा फोन पेचा तुमचा जो युपीआय असेल त्याच्यासोबत एक कम्युनिकेशन होतं, राईट. आणि फायनली मग तुम्ही पेमेंट करता आणि तुमचं तिकीट बुक होते. म्हणजे एक ऍप्लिकेशन आहे, बट तुम्ही काहीतरी ऍक्शन परफॉर्म करत असताना त्यांनी अदर ऍप्लिकेशन सोबत कम्युनिकेशन करून तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड केली, करेक्ट. म्हणजे इथे काय झालं, एका ऍप्लिकेशन थ्रू दुसऱ्या ऍप्लिकेशन मधनं डेटा एक्सचेंज झाला, राईट. येस. किंवा बघा, मग आता तुमचं तिकीट बुक झालं की लगेच तिथे काय होतं, तुमचं सीट जर तिथे बुक झालं तर तिकडलं एक सीट कमी होतं, काउंट कमी होतो. कुठनं होतो, तो आयआरसीटीचा डेटाबेस आहे, तिकडे डेटाबेस अपडेट होतो आणि तो तुमच्या ऍप्लिकेशनवर काय होतो, लगेच रिफ्लेक्ट होतो. म्हणजे तुम्ही इकडे सर्चच करत असाल त्या टाइमला जर दुसरे युजर बुक करत असतील तर लगेच तुम्हाला रिफ्लेक्ट होतं की सीट बुक झालेल्या आहेत, एवढ्या सीट खाली आहेत वगैरे. ठीक आहे. तर असं जे डेटा तुमचा फेच होत आहे तो आयआरसीटीच्या सर्व्हरवरनं फेच होऊन तुम्हाला शो झाला मेक माय ट्रिपला. म्हणजे काय झालं, मेक माय ट्रिप आणि आयआरसीटीसी मध्ये कुठेतरी डेटा एक्सचेंज झाला, कम्युनिकेशन झालं, राईट. यालाच आपण इंटर सिस्टीम कम्युनिकेशन असं म्हणू शकतो. म्हणजे यामध्ये आपण काय चेक करताय की आपलं ऍप्लिकेशन सक्सेसफुली दुसऱ्या ऍप्लिकेशन सोबत कनेक्ट होतंय का, डेटा एक्सचेंज करतंय का. ठीक आहे. बिकॉज प्रत्येक ऍप्लिकेशन हे इंडिपेंडेंट नसेल, काहीतरी सर्व्हिस त्यांना दुसऱ्या ऍप्लिकेशन कडनं घेतलेल्या असतील, त्यानुसार ते वर्क करतं. ओके. त्याला इंटर सिस्टम टेस्टिंग असं म्हणतात. आता याचं आपण एक वेगळं एक्झाम्पल बघूया. तुम्ही बघा, बऱ्याचदा तुम्ही मोबाईलवर डिफरंट ऍप्लिकेशन यूज करत असता तर तुम्हाला तिथे एक लॉग इन किंवा रजिस्ट्रेशनचं ऑप्शन येतं मोस्टली, किंवा लॉग इनचं येतं. तर मग तुम्हाला तिथे एक ऑप्शन असतं लॉग इन थ्रू गुगल फेसबुक गुगल आय डी वगैरे. किंवा लॉग इन थ्रू फेसबुक आय डी. ओके. आता हे गुगल आणि फेसबुक यांचे काय असतात, काहीतरी स्टँडर्डाइज एपीआय आहेत. तर हे जे डेव्हलप करताना काय होतं, जर आपण म्हणजे एखाद्या ऍप्लिकेशन ओनरनी स्वतःच असं काही डिझाईन करायचं ठरवलं तर त्याची कॉस्ट खूप असते, तर ऍप्लिकेशनच्या ओनरला हे पॉसिबल नसते. मग या केसमध्ये ते काय करतात, असे जे स्टँडर्डाइज आयडी किंवा एपीआय आयडी बोलू शकता, हे जे असतात हे गुगल कडनं किंवा फेसबुक कडनं त्यांच्या ऍप्लिकेशनसाठी ऑन रेंट घेतात किंवा त्यांचं काहीतरी डील झालेलं असते. ठीक आहे. म्हणजे
ऍप्लिकेशन ते डेव्हलप करतात, पण मग फक्त ह्या ज्या रजिस्ट्रेशनच्या गोष्टी आहेत यावर जास्त खर्च न करता किंवा टाइम खर्च न करता ते काय करतात, मग गुगल किंवा फेसबुक यांच्यासोबत डील करतात आणि त्यांच्याकडनं एक रेंटल बेसिसवर घेतात. म्हणजे ऍप्लिकेशन त्यांचंच आहे, तुम्ही यूज करणार आहे फक्त, मग जे रजिस्ट्रेशन आणि जे आयडी आहेत त्याच्यासाठी ते एक थर्ड पार्टी ऍप्लिकेशनचा सपोर्ट घेतात, राईट. मग तुम्ही लॉग इन थ्रू फेसबुक करू शकता, लॉग इन थ्रू गुगल हे ऑप्शन करू शकता, राईट. पण गुगल थ्रू आणि फेसबुक थ्रू हे ऍप्लिकेशनचा ओनरचं आहे का, नाहीये. बट त्यांनी त्यांच्याकडनं एक सर्व्हिस घेतलेली आहे, म्हणजे त्यांचं ऍप्लिकेशन आणि गुगल फेसबुक यांच्यासोबत काहीतरी सर्व्हिस एक्सचेंज होत आहे, राईट. हे पण एक इंटर सिस्टीम टेस्टिंगचाच पार्ट झाला, म्हणजे एक ऍप्लिकेशन दुसऱ्या ऍप्लिकेशन कडनं सर्व्हिस घेत आहे. ठीक आहे, कळलं तुम्हाला. असं एक सिम्पल एक्झाम्पल आहे, तुम्ही मोस्टली मेक माय ट्रिपचं एक्झाम्पल लक्षात ठेवा किंवा फोन पेचं ठेवा, किंवा तुम्ही एखाद्या ऑनलाईन पेमेंट करत असाल ऑनलाईन ई कॉमर्स वेबसाईटला, तर तिथे मोस्टली तुम्हाला युपीआय आयडीचं एक ऑप्शन येतं पेमेंटसाठी. ठीक आहे, तुम्ही ते यूज करत असाल, कोणी डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड मोस्टली मॅन्युअली डिटेल्स ऍड केल्यापेक्षा गुगल युपीआय चॉईस करतात. तर त्या केसमध्ये तुमचं ऍप्लिकेशन रिडायरेक्ट होतं फोन पेला और गुगल पेला, जर तुम्ही पेमेंटचा तो मोड सिलेक्ट केला तर. मग त्यामध्ये काय होत आहे, जरी तुम्ही शॉपिंग इकडनं मिंत्रा किंवा फ्लिपकार्ट वरनं करत असाल, पण तुमचं ऍप्लिकेशन त्या टाइमला पेमेंटसाठी कनेक्ट कुणासोबत होतं, फोन पे सोबत होतं. फोन पेला जसं तुम्ही युपीआय थ्रू पेमेंट करता, तर पेमेंट कट व्हायसाठी किंवा तुमचे पैसे डिडक्ट होण्यासाठी परत फोन पे मधला युपीआय कोणासोबत हे असतो, सिंक्रोनाइज असतो, बँक सर्व्हर सोबत असतो. एक्झॅक्टली तुमच्याच अकाउंट मधून पैसे जातात ना, तिकडनं डिडक्ट होतात, तुम्हाला लगेच मेसेज येतो. म्हणजे तुम्ही स्टार्ट कुठनं केलं, फ्लिपकार्ट पासनं केलं, फ्लिपकार्टवर चॉईस केलं, पेमेंट करताना कुठे गेल्या, फोन पेवर गेले. फोन पे मध्ये तुम्ही जेव्हा पेमेंट केलं तेव्हा परत मनी डिडक्ट व्हायसाठी फोन पेच्या युपीआयनी कुणासोबत कॉन्टॅक्ट केला, बँकच्या सर्व्हर सोबत कॉन्टॅक्ट केला. तर ही जी तुमची ऍप्लिकेशनची एक सर्व्हिस आहे जनरलाइज, ही स्ट्रेंथ आपल्याला इथे चेक करायची असते. ठीक आहे, म्हणजे आपल्या ऍप्लिकेशन मध्ये डेटा एक्सचेंज होतोय का, ऍप्लिकेशन दुसऱ्या ऍप्लिकेशन सोबत कम्युनिकेशन करतंय का सक्सेसफुली, हे आपल्याला इंटर सिस्टीम टेस्टिंग मध्ये चेक करायचं असतं. क्लिअर आहे. सिया, स्वाती, आदित्य, हो क्लिअर. मेघा. हा. हो. ठीक आहे, देन आपण नेक्स्ट टॉपिक बघूया, सॅनिटेशन टेस्टिंग. गाईज, सॅनिटेशन टेस्टिंग खूप इझी टर्म आहे. सॅनिटेशन म्हणजे तुम्हाला वर्ड वरनच कळत असेल. ओके, यामध्ये काय करतो आपण, काही गार्बेज व्हॅल्यूज असतात ऍप्लिकेशन मध्ये, त्या प्रेझेंट आहेत का गार्बेज व्हॅल्यू, तर त्या चेक करतो. आणि अशा काही गार्बेज व्हॅल्यू जर तुम्हाला फाइंड झाल्या, तर तुम्ही काय करता, त्याचा बग रेस करता. ठीक आहे, आता गार्बेज व्हॅल्यू म्हणजे काय, तर गार्बेज म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही, तुम्हाला मिनिंग माहित आहे, एक जस्ट कचरा की ज्याचा काहीच उपयोग नाहीये, किंवा एक एक्स्ट्रा असेल, एक्स्ट्रा गोष्टी ज्या ऍप्लिकेशन मध्ये रिक्वायर्ड नाही आहेत किंवा क्लायंट कडनं रिक्वायरमेंट नाहीये पण डेव्हलपरने ऍड केलेल्या आहेत. तर त्या केसमध्ये असे जे एक्स्ट्राचे फीचर्स आहेत ते आपल्याला काढून टाकायचे असतात. ठीक आहे, म्हणजे क्लायंटची जी आपल्याला रिक्वायरमेंट असते त्यानुसारच आपल्याला ऍप्लिकेशन डेव्हलप करायचं असते. क्लायंट कडनं काही कमी असलं तरी प्रॉब्लेम येऊ शकतो, आणि काही तुम्ही तुमच्या मनाने जर एक्स्ट्रा ऍड करून देत असाल तरी ते सॅटिस्फाईड होतील असं गरजेचं नाहीये. म्हणून आपल्याला चेक करायचं असतं की आपण पॉइंट टू पॉइंट ऍप्लिकेशन डेव्हलप करू रिक्वायरमेंट नुसार. अशा काही जर मग एक्स्ट्रा गोष्टी ऑब्झर्वेशन मध्ये आल्या असतील तर आपल्याला काढून टाकायच्या असतात. ऍक्च्युली अशा गार्बेज ज्या व्हॅल्यूज आहेत किंवा जे फंक्शन्स आहेत ते काय येतात, कधी कधी काय होतं की डेव्हलपर मोर एक्सपिरियन्स असतात आणि त्यांनी खूप ऍप्लिकेशन सिमिलर सिमिलर डेव्हलप केलेले असतील, तसेच पेजेस तशीच कोडिंग केलेली असेल. किंवा काय होतं बऱ्याचदा की एक ऍप्लिकेशन डेव्हलप करताना ना त्यांच्याकडे काहीतरी पहिला रेफरन्स असतो, पहिला कोड असतो, तो ते पण यूज करतात. म्हणजे प्रत्येक वेळेसला ते नव्यानं कोडिंग नाही करतील, काही त्यांच्याकडे प्रिव्हियस फंक्शनॅलिटीज असतील तिकडनं पण कोड उचलतात ते, ज्या कॉमन फंक्शनॅलिटीज असतील लॉग इन पासवर्ड सारख्या. तर मग या केसेसमध्ये डेव्हलपर असं करत असताना त्यांना एक सवय होऊन गेलेली असते की मोबाईल नंबरची फील्ड असेल तर लगेच 91 हा फील्ड म्हणजे कोड तिथं टाकून द्या. ओके, पण मग 91 हा कंट्री आपल्याच कंट्री पुरता रिस्ट्रिक्टेड आहे, बट सवयीमुळे कोडरनी तो ऍड केलाय बाय मिस्टेक. तर या कन्सिडर करा की ते ऍप्लिकेशन तुमचं इंटरनॅशनल लेवलला किंवा दुसऱ्या कंट्रीमध्ये डिलिव्हर करायचं आहे, बट बाय डिफॉल्ट तिथं एक कोड त्यांनी सिलेक्ट करून ठेवलेला आहे 91. तर मग क्लायंट साईडनी एक्सपेक्टेड नसेल की ते ऍप्लिकेशन दुसरीकडे डिलिव्हर होणार आहे, बट यांनी 91 हा कोड तिथं बाय डिफॉल्ट ऍड करून ठेवलेला आहे. तर या केसमध्ये त्याची काही व्हॅल्यू आहे का इथं, ते एक प्रकारचं गार्बेजच झालं, राईट.
गाईज कळतंय तुम्हाला? ऍप्लिकेशन आपण दुसऱ्या कंट्रीसाठी डिझाईन करत आहे, आपल्या कंट्रीसाठी नाही करत आहे. बट डेव्हलपरनी काहीतरी कोड कॉपी केला असेल और त्याच्या सवयीनुसार त्यांनी ते ऍड करून टाकलं असेल ऍडव्हान्स मध्ये, की हे टाईप करायची गरज नाही, बाय डिफॉल्ट तिथे 9-1 कोड टाकून द्यायचा. तर त्यांनी ते त्याच्या सवयीप्रमाणे ऍड केलं. बट आपण ऍप्लिकेशन डिलिव्हर दुसरीकडे करणार आहे, तर 9-1 तिकडे असायला हवं का, इंडियाचा कंट्री कोड असायला हवा का, बाय डिफॉल्ट असायला हवा का? भले तिथे ऑप्शन असायला हवं की त्याला कोणताही कोड तिथे चॉईस करता यायला हवा, राईट? 9-1 असेल किंवा काही ऍप्लिकेशन मल्टिपल कंट्रीज वर्ल्ड वाईड मध्ये लॉन्च होतील, तर मग या केसेस मध्ये तिथे 9-1 असायला हवं का? हो की नाही? नो. राईट? ते गार्बेज ठरेल ना. तुमचं ऍप्लिकेशन जर वर्ल्ड वाईड लॉन्च होत असेल तर ते 9-1 हे गार्बेज ठरेल, किंवा तिथं बाय डिफॉल्ट ते नसायला हवं. तिथे एक चॉईस असायला हवी युजरला, की ज्या कंट्रीनुसार तो मग नंबर एंटर करेल त्यांनी ते फेच करायला हवं, राईट? टू कंट्री कोड. बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल तिकडे अशा ऍप्लिकेशन मध्ये जर तुम्ही काही यूज करत असाल मोबाईल फंक्शनॅलिटीज, जसा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकता, कंट्री कोड तिथे आपोआप फेच होतो. तो बाय डिफॉल्ट तिकडे नसतो, ठीक आहे? तर आपोआप फेच होतो, तुमच्या नंबरनुसार ऍप्लिकेशन आयडेंटिफाय करतं. तर त्यामुळे असे काही गार्बेज जर गोष्टी डेव्हलपरनी ऍड केल्या असतील तर त्या काढून टाकायच्या, एक्स्ट्रा फंक्शनॅलिटीज काढून टाकायच्या. हे काम आपल्याला टेस्टरलाच करायचं असतं, ठीक आहे? आता हे एक मोबाईल नंबरचं एक्झाम्पल झालं. या व्यतिरिक्त काय असू शकतं? आता ऍप्लिकेशन मध्ये रेडिओ बटन्स असतात, मेल फिमेल जेंडरवाले रेडिओ बटन्स असतात, राईट? तुम्ही बघितलं असेल काही ऍप्लिकेशन्स मध्ये असे 2च ऑप्शन असतात, काही ऍप्लिकेशन मध्ये 3 दिलेलं असते थर्ड जेंडर साठी वगैरे. तर असे काही फीचर्स असतात. होऊ शकतं मग एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये फक्त मेल फिमेल या 2 ऍप्लिकेशन म्हणजे 2च रेडिओ बटन्सची रिक्वायरमेंट असेल, बट डेव्हलपरनी बाय मिस्टेक तिथं 3 रेडिओ बटन ऍड केलेलं असेल, थर्ड जेंडर साठी पण एखादं ऍड केलेलं असेल, तर ते काय होईल त्या केसमध्ये? एक गार्बेज फीचर होईल. तर आपल्याला रिक्वायरमेंट सोबत मॅच करावं लागेल की क्लायंटचं काय हे आहे, रिक्वायरमेंट काय आहे. आणि जर रिक्वायरमेंट मध्ये 2च त्यांना ऑप्शन हवे असतील तर आपल्याला ते रिमूव्ह करावं लागेल, ठीक आहे? म्हणजे असे असे जे डिसिजन आहेत जीयूआय रिलेटेड किंवा एखादी टॅब ऍड करायचं, हे डिसिजन आपलं नसू शकतं, ठीक आहे? हे डिसिजन फक्त क्लायंटचं असेल. तर आपल्याला रिक्वायरमेंट नुसार असे फीचर्स चेक करायचे असतात, आणि एक्स्ट्रा असे काही फीचर्स असतील तर ते काढून टाकायचे असतात. आता कधी कधी जर तुमचं एखादं बटन आहे तर त्याच्या रंगाच्या रिलेटेड पण असू शकतं. म्हणजे आपण काय करतो, मोस्टली सबमिट बटन असेल तर सबमिट बटन साठी आणि ब्ल्यू ब्ल्यू आणि ग्रीन कलर प्रिफर्ड करतो, ठीक आहे, मोस्ट ऑफ द ऍप्लिकेशन मध्ये. पण अदर ऍप्लिकेशन काही स्टँडर्डाइज असतात, त्यांना दुसरा कलर पाहिजे असेल तर, त्यांचं ऍप्लिकेशन त्यांना ग्रे कलर मध्ये हवं असेल तर असे एक डिफरंट चेंजेस हवे असतात. तर ह्या बेसिक जे फीचर्स आहेत हे आपल्याला एका स्ट्रिक्ट वे मध्ये किंवा इन डिटेल चेक करायचे असतात, आणि एक्स्ट्राचे फीचर काढून टाकायचे असतात सॅनिटेशन टेस्टिंग मध्ये, ठीक आहे? आपण नोट करू ते फीचर, आपण रेज करू, डेव्हलपर्स नंतर ते रिमूव्ह करतील. आपण रिमूव्ह नाही करू शकत, राईट? आपल्याकडे कोडिंग किंवा ह्या गोष्टी नाही आहेत, आपण रिमूव्ह नाही करणार आहे. आपण जस्ट ऑब्झर्व करणार आहे, नोट करणार आहे, रेज करणार आहे, डेव्हलपर्स ते फीचर रिमूव्ह करतील. ओके? देन आहे पॅरलायझेशन टेस्टिंग. मेघा, येस. काही काही ऍप्लिकेशन्स जे इंडियामधले नसतात, दुसरीकडचे असतात, ते यूज करायला आपल्याला त्यांना व्हीपीएन थ्रू कनेक्ट करावं लागतं. तर ते अवेलेबल करून देणं ह्या टेस्टिंग अंडर येतं का? नाही, असं नाही आहे. तुम्ही व्हीपीएन थ्रू ऍप्लिकेशन कनेक्ट करता असं नाही. तुम्ही प्रत्येकच प्रोजेक्ट व्हीपीएन थ्रू चेक करता, ठीक आहे? ते सिक्युरिटीसाठी असतं. म्हणजे आता तुम्ही आता जनरलाइज माझं लॅपटॉप आहे, मी इकडे काही करत असेल तर हे जनरल हे असतं. यामध्ये काय होतं, ऍप्लिकेशनची सिक्युरिटीचा इश्यू असतो, किंवा काय त्यामध्ये काही व्हायरस जाऊ शकतो, किंवा कोणीही एक जनरल युजर त्याला ऍक्सेस करू शकतं. म्हणून तुम्ही कोणत्याही प्रोजेक्टवर काम कराल, म्हणजे तो इंडियामधलं जरी ऍप्लिकेशन असेल, सपोज तू इन फ्युचर एखाद्या कंपनीत गेली आणि तू एखाद्या बँकिंग, म्हणजे बँकिंगचं काय असतं, कंटिन्युअसली सर्व्हिस देत असते कोणती तरी कंपनी, जसं की आता टीसीएस आहे. टीसीएस कडे गव्हर्नमेंटचे सगळे प्रोजेक्ट जवळजवळ टीसीएस कडे आहेत. तर गव्हर्नमेंटच्या अशा कितीतरी साईड आहेत ज्यांना कंटिन्युअसली टीसीएस सर्व्हिस देते. जसं की रेल्वेचं ऍप्लिकेशन असेल, राईट, आयआरसीटीसी झालं, किंवा काही रोड कन्स्ट्रक्शन रिलेटेड काही साईट्स आहेत, यावर म्हणजे कंटिन्युअसली डेटा अपडेट होत असतो, राईट? तर या ऍप्लिकेशनला कंटिन्युअसली सर्व्हिस कोण देत आहे? टीसीएस देत आहे. म्हणजे कोणीतरी या प्रोजेक्टवर बॅकएंडला
कंटिन्युअसली वर्क करत आहे सर्व्हिस प्रोव्हाइड करायसाठी, तर हे ऍप्लिकेशन विदाउट व्हीपीएन वगैरे यूज नाही होत. व्हीपीएनचा कन्सेप्ट सिक्युरिटीसाठी आहे, ठीक आहे, कंट्री किंवा अदर कंट्रीच्या ऍप्लिकेशन साठी नाही आहे. तुम्ही कोणत्याही प्रोजेक्टवर वर्क करत असाल, तुम्ही व्हीपीएन थ्रूच वर्क कराल. हे ऍप्लिकेशन तुमचं फिजिकल स्टोरेजला अवेलेबल नसतं. तुम्ही व्हीपीएन वगैरे कनेक्ट करता आणि ते सिक्युरिटी पर्पजसाठी तुम्हाला त्या अकाउंटवरनच लॉग इन करावं लागतं. ठीक आहे. व्हीपीएन हा एक टोटली ओके. कन्सेप्ट आहे. व्हीपीएन म्हणजे काय आहे की तुम्ही एक रिमोट डेस्कटॉप थ्रू वर्क करता. ठीक आहे. हे दोन वेगळे कन्सेप्ट आहेत आरती. तुम्हाला कळलं का? काही कन्फ्युजन आहे ओके. का आणखी? नाही, मी असे मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन यूज केलेले आहे. मला व्हीपीएन कन्सेप्ट नव्हतं माहित. मला फक्त असं वाटलं होतं की आपण जर बाहेरचे ऍप्स यूज करत असणार तर आपल्याला व्हीपीएन सिक्युअर असायला पाहिजे मोबाईलमध्ये, असं वाटलं होतं मला. नाही नाही, असं काही नाही. तर मग असं जर असेल तर आता व्हॉट्सअप आपण यूज करतो. व्हॉट्सअप वर्ल्ड वाईड यूज होते. तुम्ही व्हीपीएन कनेक्ट करता का व्हॉट्सअपसाठी? नाही करत ना. हे नाही युजेस नाही, काही काही असतात ते ते त्यांच्या कमांड्स असतील, म्हणजे ज्यांनी बिल्ड ते बनवलेलं आहे, एक्झॅक्टली. असं वाटलं होतं मला. राईट. आणि व्हीपीएन हा कन्सेप्ट एंड युजर साठी नाहीच आहे. ओके. व्हीपीएन हा कन्सेप्ट जेव्हा तुम्ही इंटरनल प्रोजेक्ट वर्क करत असाल, तर तेव्हा त्याची सिक्युरिटी मेंटेन करण्यासाठी व्हीपीएन आहे. ठीक आहे. व्हीपीएन जनरलाइज युजर साठी नाहीच आहे. ऍप्लिकेशन ओपन असतात. भले मग काही ऍप्लिकेशन मध्ये रिस्ट्रिक्शन असतील की त्यातले काही फीचर सर्वच युजर साठी अवेलेबल नसतील, तर ते त्या ऍप्लिकेशन, एक्झॅक्टली तेच. हा, त्या ऍप्लिकेशनचं ते लिमिटेशन आहे. त्यामध्ये व्हीपीएनचा कन्सेप्ट नाही. व्हीपीएन म्हणजे प्रोजेक्ट मध्ये तुम्ही वर्क करताना सिक्युरिटी पर्पज साठी व्हीपीएन सिक्युअर्ड नेटवर्क मध्ये किंवा एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही वर्क करता. ओके. ओके. नेक्स्ट आहे पॅरलायझेशन टेस्टिंग. आता पॅरलायझेशन टेस्टिंग मध्ये काय असतं की तुम्ही इन सिम्पली तुमच्या ऍप्लिकेशनला अदर ऍप्लिकेशन सोबत कम्पेअर करत असता. आता हे पण क्लायंट एन्व्हायरमेंट मध्ये होतं, जसं इन्स्टॉलेशन टेस्टिंग आहे ना तसं. म्हणजे आपला काही रोल नसतो यामध्ये, पण आपण समजून घेऊ काय होतं. फीचर कम्पॅरिझन केले जातात. म्हणजे काय केलं जातं, आता आपण एक जनरल एक्झाम्पल घेऊ. तुम्हाला हे तेच ते वाटेल, बट तुम्ही तेच चांगलं अंडरस्टँड करू शकता. फोन पे आहे आणि पेटीएम आहे. ओके. तुम्ही बघितलं असेल की काही वर्षाच्या पूर्वी, 1-2 वर्षाच्या पूर्वी पेटीएम जे आहे जास्त यूज मध्ये होतं. पण मग काय झालं की पेटीएम मध्ये काही रिस्ट्रिक्शन्स होते. जसं की पेटीएम केवायसी. केवायसी कंपल्सरी होती. बरोबर. आणि मग फोन पे मार्केटमध्ये आलं. फोन पे मध्ये केवायसी नव्हती. राईट. म्हणजे केवायसी कंपल्सरी नव्हती. मग फोन पेचे युजर्स काय झाले, इन्क्रीज झाले. आज मोस्ट ऑफ द लोक फोन पे यूज करत आहे. तर मग आता रिसेंटली यांनी काय केलं, पेटीएम वाल्यांनी पण केवायसी रिमूव्ह केली. आता पेटीएम साठी केवायसी कंपल्सरी नाहीये. तुम्ही बघितलं असेल यूज करत असाल तर. तर आता कुणी पण करू शकतं. तर केवायसी मुळे काय झालं, मग असं फीचर, एक रिस्ट्रिक्टेड फीचर त्यामध्ये असल्यामुळे फोनपे मार्केटमध्ये आलं. फोनपेनी फ्लेक्झिबिलिटी दिली, केवायसी कंपल्सरी नाही ठेवली. तर मग त्यांचे युजर्स वाढले. म्हणजे फोनपेच्या ऍप्लिकेशन ओनरनी काय केलं की आपण काय एक्स्ट्रा पेटीएम पेक्षा देऊ शकतो. मग त्यांनी ते गेस केलं, ते त्याच्या ऍप्लिकेशन मध्ये ऍड केलं आणि मग त्याची पॉप्युलॅरिटी वाढली. तर असे जे सिमिलर ऍप्लिकेशन्स असतात, तर त्याचे जे ओनर असतील, ठीक आहे, ते म्हणजे आपले क्लायंट झाले. तर ते कंटिन्युअसली चेक करत असतात की त्यांच्या ऍप्लिकेशन मध्ये त्यांना काय असं एक्स्ट्रा देता येईल की अदर ऍप्लिकेशनच्या कम्पॅरिझननी त्यांचं ऍप्लिकेशन मोस्ट पॉप्युलर असेल. त्यासाठी ते हे एक मार्केट स्टडी करत असतात. ठीक आहे. सिमिलर ऍप्लिकेशन सोबत सिम्पली फीचर कम्पेअर करत असतात. आता यामध्ये आपण बघू शकतो, यामध्ये मोस्टली ई कॉमर्स वेबसाईट आहेत तुमच्या. प्रत्येक प्रत्येक ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला वेगवेगळे काय म्हणू शकतो, जीयूआय शी रिलेटेड असते. कुणाला काय वाटतं की नाही, फ्लिपकार्टला मी काही पण सर्च करते, खूप इझी सर्चिंग आहे, मित्रामध्ये जरा हार्ड आहे किंवा लँग्वेज हार्ड आहे, असं होऊ शकतं एंड युजरला. तर या ऍप्लिकेशनची सतत कुठेतरी कॉम्पिटिशन सुरू असते. ते काहीतरी एक्स्ट्रा युजर्सला देण्याचा प्रयत्न करत असतात. राईट. आता असे मल्टिपल ऍप्लिकेशन तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये हँडल करत असाल. मग आता हे गेम पासनं, ई कॉमर्स पासनं, तुमच्या मेडिकल ऍप्लिकेशन पासनं सगळ्या ऍप्लिकेशनवर लागू होतं. ठीक आहे. की तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा, काहीतरी इझी एंड युजरला द्यायचा प्रयत्न करत असतात. ते अट्रॅक्ट झाले पाहिजे मोस्ट ऑफ द आपल्याकडे, याचा एक ट्राय करत असतात. त्यासाठी ही जी मार्केट स्टडी आहे ही गरजेची असते. तर क्लायंट हे कंटिन्युअसली करत असतात. ठीक आहे. म्हणजे त्यांच्या ऍप्लिकेशन मध्ये काय एक्स्ट्रा ते ऍड करू शकतील की ते आणखी पॉप्युलर होईल वगैरे. त्यासाठी क्लायंट अशी टेस्टिंग परफॉर्म करत असतात, एक फीचर कम्पेअर करत असतात. कळलं? आपला रोल नाहीये यामध्ये. पण एक जनरलाइज सिनेरिओ हाच आहे की
आपल्या ऍप्लिकेशनला सिमिलर जे ऍप्लिकेशन्स मार्केटमध्ये प्रेझेंट आहे त्यांच्यापेक्षा काय ऍडव्हान्स आपण युजरला देऊ शकतो हे यामध्ये स्टडी केलं जातं. देन आहे ग्लोबलायझेशन टेस्टिंग. तर गाईज ग्लोबलायझेशन टेस्टिंग मध्ये आपण चेक करत असतो लँग्वेजेस. ठीक आहे. आता मोस्टली इंग्लिश ही एक ग्लोबल लँग्वेज आहे. ती मोस्ट ऑफ द सिटीज मोस्ट ऑफ द कंट्रीज मध्ये यूज होते. ठीक आहे. वेगवेगळे जे आपले काही वेस्टर्न कंट्रीज असतील किंवा काही एशियन कंट्रीज असतील किंवा काही UK बेस्ड कंट्रीज, म्हणजे ऑल ओव्हर द वर्ल्ड वाईड ग्लोबल लँग्वेज ही इंग्लिशच आहे. मग त्याचं काही कंट्रीज मध्ये त्याचं जे हे आहे प्रोनाऊन्सिएशन असेल किंवा एक इंग्लिशची जी व्होकॅब्युलरी असेल त्या टर्म्स कुठेतरी चेंज होतात, बट इन बेसिक इंग्लिश ही वर्ल्ड वाईड लँग्वेज आहे. तुमचं कोणतंही ऍप्लिकेशन येत आहे तर त्याचं एक ग्लोबल व्हर्जन तर असतंच असतं. मग जर डिमांड असेल तर मग काही ऍप्लिकेशनला काय केलं जातं, लोकल लँग्वेजेस मध्ये कन्वर्ट केलं जातं किंवा ट्रान्सलेट केलं जातं, राईट. तर या केसमध्ये तुमच्या ऍप्लिकेशनची जर अशी डिमांड असेल, म्हणजे तुमच्या क्लायंटची जर अशी डिमांड असेल की ऍप्लिकेशन आपण एक जेव्हा नॉर्मल वे मध्ये डिझाईन करत आहेत, इंग्लिशमध्ये तर डिझाईन झालेलंच आहे ग्लोबल मध्ये, बट क्लायंटची अशी डिमांड आहे की त्याला ते कंट्री लेवलला किंवा ते एखाद्या त्याच्या त्याच्या रिजनल लेवलला त्याच्या लोकल लँग्वेज मध्ये पण त्यांना हवं आहे, की त्यांना ते युजर पण त्यांच्याकडे अट्रॅक्ट करायचे आहेत. तर मग त्या केसमध्ये तुम्हाला लँग्वेज ही जी लोकल लँग्वेज टेस्टिंग आहे ती परफॉर्म करावी लागू शकते. ठीक आहे. आता जसं अं, तुमचं ऍप्लिकेशन मोबाईलमध्ये तुम्ही बघत असाल, आता मला माहिती नाही व्हॉट्सअप वगैरेचं मराठी वगैरे व्हर्जन असतं का, बट तुम्ही असं एक कन्सिडर करा की तुमच्याकडे ऍप्लिकेशन्स आहेत डिफरंट, इंग्लिशमध्ये तर आहे, बट तुम्हाला लोकल युजरसाठी ते एक आपल्या लोकल लँग्वेजमध्ये करायचं आहे, मराठीमध्ये करायचं आहे, और UK मधल्या काही लँग्वेज आहेत, वेल्श वगैरे अशा काही लँग्वेजेस आहेत, यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे. किंवा काही उर्दू असेल, उर्दू पण एक म्हणजे जास्तीत जास्त संख्येनं यूज केलेली लँग्वेज आहे. जसं इंग्लिश नंतर उर्दूचे जे युजर्स आहेत ते खूप जास्त आहेत अरेबियन कंट्रीज मध्ये वगैरे, तर बरेचसे ऍप्लिकेशन उर्दूमध्ये पण असतात. तर ह्या ज्या लँग्वेजेस आहेत ते टेस्ट करायचे असतात तुम्हाला. मग यासाठी ना तुम्हाला काही की व्हॅल्यू पेअर्स दिलेल्या असतात. म्हणजे जसं इंग्लिश आहे तर इंग्लिशची एक स्टँडर्ड की असते. तुम्हाला ऍज अ टेस्टर चेक करायचं असते की इंग्लिशमध्ये करेक्ट वे मध्ये आहे का. मग ऍप्लिकेशन डेव्हलपर्स काय करतील, डेव्हलपर्सकडे काहीतरी डेटा असतो, जे लँग्वेजचे एक्सपर्ट असतात ना त्यांची एक टीम असते. जसं की इंग्लिश डेव्हलपरला ओके माहिती आहे पण डेव्हलपरला माहित नसेल दुसरी लँग्वेज ज्यामध्ये ते ट्रान्सलेट करायचं आहे, म्हणून मग डेव्हलपरला काय केलं जातं, एक स्टँडर्डाइज की दिल्या जाते. ठीक आहे. तशी तुमच्या प्रोजेक्टमध्ये प्रेझेंट असते. मग त्या की नुसार ते काय करतात, ऍप्लिकेशनला ट्रान्सलेट करतात त्या लँग्वेजमध्ये. बऱ्याचदा ते गुगल ट्रान्सलेटरचा पण यूज करतात, पण तिथं पण एक चान्सेस असतात गुगल ट्रान्सलेटर म्हणजे ट्रान्सलेटर म्हणजे काही मिस्टेक होऊ शकतील. ठीक आहे. कारण लोकल लँग्वेजेस नुसार बरेचसे वर्ड चेंज असतात, तर गुगलमध्ये पण एक चान्स असतो गुगल ट्रान्सलेटरमध्ये की मिस्टेक होतील. म्हणून अशा ट्रान्सलेशन मध्ये ते की व्हॅल्यू पेअरचा यूज करतात. त्यांच्याकडे एक स्टँडर्ड JSON असा एक फॉर्मॅट असतो फाईलचा, तो दिला जातो, त्यामध्ये की व्हॅल्यूज दिलेल्या असतात. मग त्यानुसार ते ट्रान्सलेट करतात त्या पर्टिक्युलर ऍप्लिकेशनला. आणि मग आपल्याकडे येतं, मग आपल्याकडे पण ती एक JSON फाईल त्यांनी दिलेली असते, डमी फाईल. मग तिकडे तुम्ही वर्ड टू वर्ड चेक करता. जसं की युजर नेम आहे तर युजर नेम यासाठी लोकल लोकल लँग्वेज मध्ये काय वर्ड असेल, राईट. नंतर तिकडे तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन असतात, जर तुम्ही पासवर्ड चुकीचा टाकला तुम्हाला एक एरर शो करते. मग ऍप्लिकेशन मध्ये त्यांनी डिमांड केलेली असेल की नाही या युजरला समजायला हवं, तर ती एरर त्यांच्या लोकल लँग्वेज मध्ये शो करायला हवी. ओके. तर मग त्या एररचे कंटेंट लोकल लँग्वेज मध्ये कसे असतील हे तुम्हाला चेक करायचं आहे. आता सपोज आपण इंडियामधले युजर आहे, तुमचं ऍप्लिकेशन इंडियामधलं आहे, मराठी हिंदी जर असेल उर्दू असेल तर तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. पण हीच दुसरी लँग्वेज असेल, जसं की कन्सिडर करा तुम्ही UK बेस्ड प्रोजेक्ट वर्क करत आहे, तुमचं ऍप्लिकेशन स्टँडर्डाइज इंग्लिशमध्ये आहे, UK इंग्लिशमध्ये आहे. ओके. आणि आता तिकडली एक लँग्वेज आहे वेल्श. ठीक आहे. वेल्श लँग्वेज मध्ये तुम्हाला मग ते कन्वर्ट करायचं आहे. तुम्हाला वेल्श येते का, नाही येत. मग तुम्हाला चेक तर करायचं आहे लँग्वेज, बट मग तुम्ही कसं चेक कराल की तुमच्याकडे हे करेक्ट कंटेंट आहेत की नाही आहे. मग त्यासाठी तुमच्याकडे की व्हॅल्यू पेअर दिलेली असते, तर तुम्हाला ती की व्हॅल्यू पेअर ऍप्लिकेशन मध्ये ना मॅन्युअली चेक करायची असते. तर सपोज ही एक विंडो इथे ओपन आहे, तर इकडे एक इन्स्पेक्टचं ऑप्शन असतं.
ठीक आहे. आता ऍप्लिकेशन मध्ये इकडे तुम्हाला इन्स्पेक्ट करून ऍप्लिकेशन मध्ये जायचं असतं. मग इकडे लोकल स्टोरेज मध्ये तुम्हाला असे डिफरंट ऍप्लिकेशन्स असतात. तुम्ही या वेब पेजवर जेही परफॉर्म करत आहे ना लोकल स्टोरेज मध्ये, त्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिसतात. तर बघा, तुम्ही इथे लोकल स्टोरेज मध्ये गेलं तर तुम्हाला इकडे की आहे आणि एक व्हॅल्यू आहे. ठीक आहे. म्हणजे पर्टिक्युलर आता जर मी त्या त्या पेजच्या टॅबवर क्लिक केलं, एखाद्या वर्डवर क्लिक करून हे ओपन केलं, तर मी ज्या वर्डवर क्लिक करून ओपन केलंय ना त्यासाठी ही की आहे आणि हे त्याची व्हॅल्यू आहे. आता हे एक स्टँडर्डाइज इंग्लिश आहे म्हणून हे असं इथे आहे दिलेलं. ठीक आहे. आता ह्या की व्हॅल्यू पेअर ऍप्लिकेशन टू ऍप्लिकेशन चेंज केल्या जातात. सपोज मी वेल्श जर यूज करत आहे तर माझी की इथे काहीतरी वेगळी असेल, CY.JSON आणि मग इथे CY UK असं असेल, म्हणजे त्याचं ते व्हॅल्यू किंवा की असेल. हे जस्ट एक्झाम्पल आहे. ओके. याचं काही असे डेफिनेशन नाही आहे की मी तुम्हाला जे सांगत आहे म्हणून ते ॲज इट इज तसंच असेल. ह्या गोष्टी चेंज होत जातील प्रत्येक लँग्वेजच्या कंटेंटनुसार. बट तुम्ही असं चेक करत असता, कारण की तुम्हाला वेल्श येते का, तुम्हाला वेल्श येत नाही, बट तरीही तुम्हाला चेक करायचं आहे, ट्रान्सलेशन चेक करायचं आहे. तर मग त्या केसेसमध्ये आपण एक अशा वेळी चेक करत असतो. तुम्हाला तो फॉर्मॅट दिलेला राहील. ठीक आहे. त्या फॉर्मॅट नुसार तुम्ही चेक करा. ठीक आहे. इन शॉर्ट, तुम्हाला ग्लोबल लँग्वेज मध्ये इंग्लिशचे कंटेंट चेक करायचे असेल आणि लोकल लँग्वेजेस मध्ये जे तुमची रिक्वायर्ड लँग्वेज असेल त्याचे कंटेंट चेक करायचे असतात. त्यासाठी तुमच्याकडे की व्हॅल्यू पेअर दिलेली असते किंवा JSON फाईल पण तुमच्याकडे असते आणि त्यानुसार तुम्ही वर्ड टू वर्ड चेक करत असता. ठीक आहे. हे तुमचं ग्लोबलायझेशन टेस्टिंग आहे. तर आता प्रत्येक ऍप्लिकेशन साठी अशा अल्टरनेटिव्ह लँग्वेजची डिमांड असेल हे गरजेचं नाहीये. मोस्ट ऑफ द तुम्हाला ग्लोबलायझेशन टेस्टिंग वगैरे नाही करावं लागू शकत. एखाद्याच प्रोजेक्टची अशी काही डिमांड असते. ठीक आहे. मोस्ट ऑफ द ऍप्लिकेशन स्टँडर्डाइज इंग्लिश मध्येच डिझाईन होतात. त्याचं ग्लोबलच टेस्टिंग आपण परफॉर्म करत असतो. एखाद्या दुसऱ्या ऍप्लिकेशन मध्ये अशा काही लोकल लँग्वेजेसची डिमांड असेल तर तुम्हाला चान्स भेटू शकतो, बट रेअरली असं होतं. ओके. क्लिअर आहे ग्लोबलायझेशन टेस्टिंग. गाईज, हे जे मी की व्हॅल्यू पेअर वगैरे तुम्हाला सांगितलं हे एक एक्स्ट्राचे पॉइंट आहे. जर तुम्हाला कुठेही डोक्याच्या वरून गेलं असेल ना, तुम्ही टोटली स्किप करा. ठीक आहे. ते एक्स्ट्राचे जे पॉइंट आहेत, मी तुम्हाला असं काही मध्ये मध्ये सांगत असेल, तुम्हाला वाटत असेल की हे काहीतरी वेगळं सांगत आहे किंवा एक्स्ट्रा सांगत आहे, तर तुम्ही असे पॉइंट स्किप करू शकता. तुम्ही तुमच्या आन्सर मध्ये ते सांगणं एक्सपेक्टेड पण नाहीये. बट मी ऑलवेज ट्राय करत असते की तुम्हाला रिअल लाईफ मध्ये तुम्ही जे परफॉर्म करत आहे त्या गोष्टीच्या रिलेटेड तुम्हाला जास्त सांगू शकू. म्हणजे प्रॅक्टिकल ज्या होतात गोष्टी त्या तुम्हाला जास्तीत जास्त सांगायचा प्रयत्न मी करत असते. बट तुम्हाला वाटत असेल की नाही हे म्हणजे खूपच ऍडव्हान्स झालं किंवा मला कळलं नाही, तर तुम्ही हा पॉइंट स्किप करू शकता. ठीक आहे.